शाहरुख खानच्या वांद्रे बँडस्टँड येथील मन्नत बंगल्याची बीएमसी आणि वन विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे। बंगल्याच्या नूतनीकरणादरम्यान सीआरझेडच्या कायद्याचं उल्लंघन केल्याची तक्रार करण्यात आली होती आणि त्यानुसार बीएमसी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याची पाहणी केलेली आहे। या दरम्यान शाहरुखला सर्व परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले। याच तपासणी अहवाल लवकर सादर केला जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। तर शाहरुखच्या बंगल्याची तपासणी करण्यात आलेली होती आणि या तपासणीचा जो अहवाल आहे तो लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, शाहरुखच्या मन्नत बंगल्याची तपासणी करण्यात आलेली होती, सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन केल्याची तक्रार होती, नेमकी काय तक्रार होती? शाहरुखच्या बंगल्याचा म्हणजे वांद्रा इथल्या शाहरुखचा मन्नत हा जो बंगला आहे तो पाहण्यासाठी अनेक त्याचे फॅन तिथं पाहायला आलेले असतात। याच बंगल्याची तपासणी करण्यात आलेली आहे वन विभाग आणि मुंबई महापालिकेच्या टीमकडून, कारण सध्या मन्नत या बंगल्याचं नूतनीकरणाचं काम सध्या सुरू असलेलं पाहायला मिळते आणि यावेळी सीआरझेड नियमांचं उल्लंघन झाल्याचा तक्रार ही एका आरटीआय ऍक्टिव्हिस्टने केली होती, एक तक्रारदाराने केली होती आणि या तक्रारीच्या अनुषंगानं वन विभाग आणि तसंच मुंबई महापालिका यांच्या संयुक्त टीमनं त्या ठिकाणी तपासणी केल्याची माहिती सध्या मिळते। नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।